जुलैच्या पहिल्या दिवशीच सोन्याचा खेळ संपला. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर. सोन्याच्या बाबतीत सरकारने क्रांतिकारी निर्णय जाहीर केला, ज्यामुळे आज सोन्याचे भाव पूर्णतः बदलले आहेत. कारण काल 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,000 रुपयेपर्यंत येऊन थांबला होता, जो की गेल्या 8 दिवसात 1,54,000 रुपयापासून घसरत घसरत 1,42,000 रुपयापर्यंत आला होता. लोकांना वाटलं की आज फार तर फार 500 किंवा 1000 रुपयाची घसरण होईल, पण बाजारामध्ये एक अतिशय विचित्र खळबळ उडाली जेव्हा सरकारचा निर्णय समोर आला. हा निर्णय समोर येताच मागील 4 ते 5 तासांमध्येच 50 टनाहून अधिक ग्राहकांनी सोनं मोडलं आहे. होय, ही आकडेवारी आम्ही नाही तर रिझर्व्ह बँकेने सांगितलेली आहे. इतक्या कमी वेळात ग्राहक इतक्या मोठ्या प्रमाणावर सोनं का मोडायला लागले आहेत, हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय. अख्ख्या देशात 5 तासात 50 टन सोनं मोडले. कारण की ग्राहकांना आता भीती वाटू लागली आहे. सुरुवातीला वाटलं होतं की भाव थोडाफार कमी होतोय म्हणून खरेदी होईल, पण झालं उलटच. ग्राहक त्यांच्या घरातलं सोनं घेऊन मोडायला गर्दी करू लागलेत. आता ज्यांनी महागड्या भावात सोनं खरेदी केलं होतं त्यांच्यासाठी हा भाव त्यांची झोप उडवणार आहे. पण ज्यांना खरेदी करायचं आहे किंवा जे वाट पाहत होते की भाव कधी कमी होईल, त्यांच्यासाठी आजचा भाव सुवर्ण संधी आहे. कारण की सरकारने असा निर्णय घेतला की ज्यामुळे सोन्याचा खेळ पूर्णतः संपला. खरं तर आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे जे आज सकाळचे भाव होते ते या निर्णयानंतर पूर्णतः बदलले आहेत. तुम्ही सकाळी टीव्हीला, व्हॉट्सॲपला, न्यूज चॅनलला कुठे कुठे भाव पाहिले असतील तर ते भाव विसरून जा, कारण की ताजे भाव फार विचित्र आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यामधलं युद्ध ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस सरकारने प्रचंड टॅक्स लावला होता. युद्ध पूर्णतः संपलं. तुम्ही पाहिलं असेल, पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले जाणार असून आता सोन्याच्या भावाबाबत टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मग आता किती रुपयाने टॅक्स कमी होणार आणि त्यात ग्राहकांचा फायदा कसा होणार? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की आज अचानक असं काय झालं, असा किती रुपयाने भाव बदलला की ज्यामुळे ग्राहक खरेदी करण्याऐवजी विक्री करायला पळू लागले? कारण आजचा भाव फार विचित्र आहे. आणि आतून अशी गुपित बातमी आली आहे की आजचा जो भाव आहे तो तर फार विचित्र आहे, पण पुढील 24 तासामध्ये भाव पूर्णतः बदलणार आहे. मग नेमकं तुम्ही काय करायचं? सध्या खरेदी करायची की थांबायची? हाच मुद्दा जाणून घेण्यास तुम्हाला खूप गरजेचं आहे. पहा, आजचे भाव तर तुम्हाला पुढील 30 सेकंदात लगेच सांगणार आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही आता खरेदी करायचं की बाकीच्या लोकांसारखं धावत जाऊन जे खरेदी केलेलं सोनं मोडायचं? पुढच्या 24 तासात काय बदल होणार? संपूर्ण जुलै महिन्यामध्ये सोन्या चांदीची घसरण होणार की वाढ होणार? सरकारचा निर्णय नेमकं कधीपासून लागू होणार? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला इतर कुठेही फक्त चालू भाव पाहायला मिळतात, पण भावामागचं खरं गणित आणि सरकारच्या निर्णयामागचा तो गुपित कार्यक्रम तुम्हाला इथेच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला जर तुम्ही पुढील 3 मिनिटं दिले तर तुमचा सोने चांदीत लाखोचा फायदा होऊ शकतो. आज सोन्याने इतिहास घडवला. तब्बल 5 तासामध्येच 50 टन सोनं मोडलं गेलंय. ही आकडेवारी संपूर्ण देशाची आहे आणि रिझर्व्ह बँकेची आहे. मग आता असं काय घडलं की ग्राहकांमध्ये इतकी खळबळ उडाली? आजचा भाव नेमकं काय आलाय? पुढील 24 तासात नेमकं काय होणार? सगळं डिटेल तुम्हाला सांगणार आहे. पहा, आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2026 जे वर्ष आहे तर ते सोन्याच्या बाबतीत अतिशय भयानक राहिलेलं आहे. 2026 ची सुरुवात झाली 1 जानेवारी रोजी. सोन्याचा भाव साधारणपणे 1 लाखाच्या आसपास होता, पण 8 दिवसातच तो भाव 1,80,000वर गेला आणि त्यानंतर पुढील 5 दिवसात सोनं 1,40,000वर आलं. आता तुम्ही म्हणाल, एवढं जुनं कशाला सांगता? आजचा भाव सांगून बाजूला व्हा. पण लक्षात घ्या, ज्याचा लक्षात इतिहास राहतो, जो इतिहास लक्षात ठेवतो त्याच्यात चुका होत नाही आणि जो विसरतो त्याच्यात चुका होतात. त्यामुळे 10 सेकंदात तुम्हाला हा मुद्दा लक्षात घ्या की सोन्यात काय झालं. आता जानेवारीमध्ये 1,80,000वरून 1,40,000वर सोनं आलं. लोक हळूहळू खरेदी करायला लागले होते, तर काही मॉडेल लागले होते, त्यांना वाटलं 1 लाखावर सोनं येतंय की काय. पण फेब्रुवारी 2026 म्हणजे 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध सुरू झालं आणि तिथून सोन्याने पुन्हा वाढ घ्यायला सुरुवात केली. आता त्यानंतर झालं असं, युद्ध सुरू होतं, पेट्रोल डिझेलच्या अडचणी येत होत्या, लॉकडाऊनचे येत होते, पण त्यानंतर सरकारने काय केलं, जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वी म्हणजे साधारणपणे मेमध्ये सांगितलं की सोनं खरेदी करू नका. सोनं खरेदी करू नका, ही देशाप्रती एक भक्ती आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ग्राहकांनी तरी पण थोड्याफार प्रमाणात सोनं खरेदी करायचं चालू ठेवलं होतं आणि म्हणून सरकारने तो तडकाफडकी निर्णय घेतला. तो निर्णय होता सोन्यावर आयात शुल्क वाढवण्याचा.
सोनं जे इम्पोर्ट केलं जातं त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आणि तो फक्त युद्धापुरता मर्यादित होता. आता युद्ध संपलंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे हा टॅक्स आता कमी होणार असल्याची बातमी समोर आली आणि ज्यामुळे ग्राहकांनी घरातलं सोनं काढलं आणि मोडायला सुरुवात केली. आता हे झालं पहिलं कारण. रिझर्व्ह बँकेने सांगितलेले कारण आहे 5 तासात 50 टन सोनं मोडणं हा काय जोक नाहीये. त्यामुळे या बातमीला तुम्ही हलक्यात घेऊ नका. तुम्हाला सोनं खरेदी करायचं असो किंवा नसो, पण तुम्हाला आजचा भाव जाणून तर घ्यायचाच आहे. पण त्यानंतर तुम्ही काय करायचं, पुढील काळामध्ये जुलै पूर्ण महिना सोन्याच्या बाबतीत कसा असणार हे जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. नाहीतर तुमच्या घरातलं सोनं देखील कवडी मोल भावात तुम्हाला विकावं लागू शकतं. त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यात आधी आजचे चांदीचे ताजे भाव काय आलेले आहेत, त्यानंतर सोन्याचे भाव काय आले हे तर आपण पुढील 20 सेकंदात जाणून घेतोच. पण त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सोन्याच्या बाबतीत काय अंदाज वर्तवलाय, तज्ज्ञ लोक नेमकं काय म्हणतात, हा निर्णय सरकारने जर घेतला तर सोन्या चांदीच्या भावात काय होणार आहे आणि लोक का 50 टन सोनं 5 तासामध्ये मोडलं गेलंय याचं देखील महत्त्वाचं कारण आपण समजून घेतोय. पण सगळ्यात आधी आपण ताजे भाव पाहूया. आजचा चांदीचा जो ताजा भाव आहे तर तो 230 रुपये प्रति ग्रॅम आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी चांदी 2300 रुपये आणि 1 किलो चांदी 2,30,000 रुपये आहे. तर हा आजचा चांदीचा भाव झाला. आता त्यानंतर सोन्याचा जो 18 कॅरेटचा भाव आहे तर तो जो आजचा आलेला आहे तर तो 11,005 रुपये प्रति ग्रॅम आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी 18 कॅरेट 1,10,050 रुपये त्या ठिकाणी आहे. आता त्यानंतर 22 कॅरेटचा भाव आपण जाणून घेतोय आणि 24 कॅरेटचे 2 ग्रेड्स येतात. आता 24 कॅरेट एक 99.50% प्युरिटी आणि 24 कॅरेट 99.99% प्युरिटी. आता त्याआधी पण आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा जाणून घ्यावा लागेल की पुढच्या काळात काय होणार आहे. पहा, आजचे भाव आता 24 आणि 22 कॅरेटचे लगेच सांगितलं झालं, पण तुम्ही काय करायचं आहे, कारण की बाकीच्यांसारखं सोनं मोडायचं, थांबायचं की खरेदी करायचं. पहा, त्यासाठी 4 अंदाज आलेले आहेत. हे अंदाज तज्ज्ञ लोकांकडून आले, त्यामुळे हे अंदाज कान देऊ नये का. एक अंदाज सांगतोय सोनं 55,000 रुपयापर्यंत येऊ शकतं. हा अंदाज साधारणपणे 2025च्या ऑगस्टमध्ये केला होता, तो फेल ठरला. त्यानंतर दुसरा अंदाज आलाय सिंगापूर इथून 95,000 ते 1,50,000 रुपयाच्या दरम्यान सोनं स्थिर होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे कमी झालं तर 95,000 आणि वाढलं तर 1,50,000. म्हणजे साधारणपणे असं एक होतं. आता मागची रेंज जी होती तर ती 1,40,000 ते 1,80,000च्या आतली होती. तर ती रेंज कमी होऊन 25 कॅरेटचे भाव. पहा, आजचा 22 कॅरेटचा भाव जो आहे तर तो 1,30,640 रुपये प्रति तोळा. म्हणजेच एका ग्रॅमसाठी 13,064 रुपये प्रति ग्रॅम हे सोनं आहे. त्यानंतर 24 कॅरेट 99.99 जे आहे टक्के प्युरिटीचं ते आहे 1,42,000 प्रति तोळा हा भाव आहे आणि एका ग्रॅमसाठी 14,200 रुपये. तर आता हे आजचे भाव होते. हे भाव ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं? तुमच्यामध्ये भाव किती असायला पाहिजे? 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 की 1,00,000? तुमचा भाव नक्की कमेंटमध्ये लिहा, कारण की ग्राहकच भाव ठरू शकतो आणि ग्राहकाने ठरवलं तर नक्कीच सोनं कमी होऊ शकतं. त्यामुळे तुमचा भाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.